तर मंडळी जर तुम्ही मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असाल ना, तर अशा वेळेस तुम्ही जर इक्विटीमध्ये ट्रेड करताय ना, तर तुम्ही एक गोष्ट पाहिलेली असेल, की इक्विटीमध्ये जेव्हा तुम्ही एखादा शेअर बाय करताना अशा वेळेस त्या शेअरची किंमत वाढते ना, अशा वेळेस तुम्हाला तिथे फायदा होत असतो. त्यावेळेस मार्केटमध्ये तुम्ही काय करत असता, तर पहिल्यांदा तो शेअर बाय करता कमी प्राईसला, की समजा तो शेअर आहे ₹50 तर तुम्ही ₹50 बाय केला आणि तो जर शेअर ₹75 तर गेला, तर अशा वेळेस तुम्ही ते सेल करता. तर इथेच बाय केल्यानंतर मार्केट वरती गेल्यानंतर तुम्ही सेल करता आणि ते तुम्हाला प्रॉफिट होत असतं. त्याचबरोबर अजून एक कन्सेप्ट असते ती म्हणजे असते शॉर्ट सेलिंग. तर या शॉर्ट सेलिंगमध्ये काय असतं, की मार्केटमध्ये जर मार्केट पडतंय ना, तर अशा पडत्या मार्केटमध्ये तुम्ही मार्केटमध्ये पैसा बनवत असता. यामध्ये तुम्ही सिम्पली काय करता, की मार्केटमध्ये पहिल्यांदा सेलिंग करता आणि त्यानंतर काय होतं, की मार्केटमध्ये तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये तो प्रीमियम किंवा तो शेअर खालच्या साईडला येतो ना, अशा वेळेस तुम्ही तिथे बाय करता. की सिम्पली मार्केटमध्ये एखादा शेअर आहे तो ₹100 आहे आणि तुम्हाला असं वाटतं, की मार्केटमध्ये तो शेअर हा ₹80 जाऊ शकतो. अशा वेळेस तुम्ही प्रथमतः काय करता, तो जो शेअर आहे तो ₹100 सेल करता. त्यानंतर तो प्रीमियम किंवा तो शेअर जेव्हा ₹80 येईल ना, अशा वेळेस तुम्ही तिथे त्याला बाय करता. अशा वेळेस तुम्हाला इथे ₹20 हा प्रति शेअर फायदा होत असतो. आता हे तुम्ही इक्विटीमध्ये पाहिलेलं आहे. पण ऑप्शन ट्रेडिंगमध्ये असं थोडं विरुद्ध असतं, की तुम्हाला असं वाटतं, की ऑप्शन ट्रेडिंगमध्ये जर तुम्ही एखादा प्रीमियम जर बाय केला, तर अशा वेळेस हे मार्केट वरतीच जायला पाहिजे आणि अशा वेळेस मार्केट जर वरती गेलं ना, तर तुम्हाला इथे फायदा होत असतो. असं तुम्हाला नेहमी वाटत असतं. पण ऑप्शन ट्रेडिंगमध्ये असं नसतं, की मार्केटमध्ये तुम्ही जर बायिंग केलं तर मार्केट वरती जायला पाहिजे. असं सिम्पली काही नसतं. मार्केटमध्ये जर तुम्ही पुट ऑप्शन जर बाय केला आणि जर मार्केट वरती गेलं, तर ऑप्शन ट्रेडिंगमध्ये तुम्हाला लॉस होत असतो. त्याचबरोबर मार्केटमध्ये जर तुम्ही कॉल ऑप्शन जर बाय केला आणि मार्केट जर खाली गेलं, तर अशा वेळेस तुम्हाला मार्केटमध्ये तिथेही लॉस होत असतो. तर सिम्पली ऑप्शन ट्रेडिंगमध्ये थोडं डिफरंट असतं. इथे तुम्हाला जर तुम्ही बायिंग करत असाल, तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात आणि जर तुम्ही सेलिंग करत असाल, तर इथे तुम्हाला काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. तर तुम्हाला सिम्पली तुमचं कन्फ्युजन व्हावं नाही म्हणून मी सांगतो, की मार्केटमध्ये जर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करत असाल ना, तर तुम्हाला काही गोष्टी समजायला पाहिजे. त्या म्हणजे मार्केटमध्ये जर तुम्हाला असं वाटतंय ना, की मार्केट हे वरती जाणार, तर असेच तुम्हाला काय करायचं असतं, तर तुम्हाला सिम्पली मार्केटमध्ये ते कॉल ऑप्शन हा बाय करायचा असतो. तर तुम्ही इथे जर कॉल ऑप्शन जर बाय केला ना, तर अशा वेळेस जर तुम्ही एखादा प्रीमियम बाय केलेला आहे, की समजा ₹50 एखादा कॉल ऑप्शन जर बाय केला, तर अशा वेळेस मार्केट वरती गेलं, तर तुम्हाला इथे तुमचा प्रीमियम हा वाढताना पाहायला मिळत असतो. तर हा जी साईड आहे, हा आहे प्रीमियम. तर ही जी साईड आहे, ही आहे प्रीमियम आणि ही जी साईड आहे, हा आहे तुमचा ग्राफ. तर सिम्पली मार्केट जर तुम्ही कॉल ऑप्शन जर बाय केला, तर अशा वेळेस जर मार्केट वरती जात आहे ना, तर तुमचा हा प्रीमियम नेहमी वाढायला पाहिजे आणि हा जर प्रीमियम जर वाढला, तर तुम्हाला मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेडिंगमध्ये फायदा होत असतो. त्याचबरोबर जर मार्केट खाली जातंय, तर अशा वेळेस जर तुम्ही बायर म्हणून जर मार्केटमध्ये जर काम करत असाल ना, तर तुम्हाला इथे पुट ऑप्शन बाय करायचा असतो. तर तुम्ही इथे पुट ऑप्शन जर बाय केला ना, तर इथे काय होतं, तर सिम्पली मार्केटमध्ये जर तुम्ही पुट ऑप्शन बाय केला ना, तर तुम्हाला असं वाटू शकतं, की इथे जर तुम्ही इक्विटीमध्ये पाहिलं, की तुम्हाला असं वाटतं, की मार्केट जर सेलिंग केलं, तर मार्केटमध्ये त्या शेअरची किंमत कमी होत असते. पण सिम्पली असं नाहीये. जर तुम्ही पुट ऑप्शन जर बाय करताय ना, तर अशा वेळेस सिम्पली मार्केट जर खाली गेलं, तरीही तुम्हाला इथे पुट ऑप्शनचे प्रीमियम हे वाढताना पाहायला मिळतात. का सिम्पली जर तुम्ही ₹50 चा जर एखादा पुट ऑप्शन जर बाय केला, तर तुमचं इंटेन्शन नेहमी असं असायला पाहिजे, की मार्केट हे खाली जाणार आणि जर मार्केट जर खाली गेलं, तर अशा वेळेस मार्केटमध्ये तुमचे प्रीमियम ही कमी नसतात हो तिथे. इथे तुमचे प्रीमियम हे वाढत असतात आणि हा प्रीमियम ₹80 जात असतो. जर मार्केट मध्ये हा जर प्रीमियम ₹80 गेलं, तर तुम्हाला इथे 30 पॉइंटचा मूव्हमेंट हा मिळत असतो. तर सिम्पली असं आहे, की मार्केटमध्ये जर तुम्ही कॉल ऑप्शन बाय करताय ना, तर मार्केट हे वरती जायला पाहिजे. त्याचबरोबर मार्केटमध्ये जर तुम्ही पुट ऑप्शन बाय करताय, तर हे मार्केट खाली जायला पाहिजे. पण दोन्ही वेळेस ॲज अ ऑप्शन बायर जर तुम्ही ट्रेड करताय ना, तर तुमचे जे प्रीमियम आहे, हे प्रीमियम नेहमी वाढलेच पाहिजे. तर सिम्पली इथे पहा प्रीमियम वाढलेले आहेत आणि इथे पहा प्रीमियम हे वाढलेलं आहे. तर असं कन्फ्युजन अजिबात करून घेऊ नका, की मार्केट हे खाली जातंय. मग मार्केटमध्ये जर तुम्ही पुट ऑप्शन बाय केला, तर मार्केट खाली गेल्यानंतर तुमचे प्रीमियम कमी होतील आणि तुम्हाला इथे फायदा होईल असं नसतं. सिम्पली ऑप्शन बायर जर तुम्ही ट्रेडिंग करताय ना, तर तुम्हाला प्रत्येक वेळेस हे तुमचे प्रीमियम हे वाढलेच पाहिजे. ह्या बेसिक गोष्टी असतात, ह्या समजत नाहीत. त्यामुळे मी आज हा व्हिडिओ बनवण्याचा ट्राय केलेला आहे. तर अशा टाईपमध्ये आपण पेन आणि वहीचा उपयोग करून व्हिडिओ बनवू शकतो का? आणि तुम्हाला किती नॉलेज मिळतं हे प्लीज कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.